हं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, अम, आंब्याची लागवड, नर्सरीची निवड आपण काही व्हिडिओ आपण अपलोड करून आपल्या चॅनलवरती आपण टाकले होते शेतकरी मित्र. पण काय आहे, बऱ्याच शेतकऱ्याची कमेंट आपल्या भरपूर आल्या की बुवा आंब्याला आमच्या मोहर येत आहे, मोहर येऊन त्याला मोहर गळतो किंवा त्याची जी मोहरीच्या आकाराची कैऱ्या किंवा अशा आल्याच्या नंतर त्या पण गळून जातात. मग त्यासाठी काय करावं लागेल? एक चांगलाच प्रश्न आहे शेतकऱ्यांनी केलेला हा किंवा सगळ्याच बऱ्याच शेतकऱ्याची एक समस्या आहे किंवा आमच्या आंब्याचा मोहर गळतो किंवा तवर गळतो. तर त्यासाठी काय करावं लागेल? शेतकरी मित्रांनो, आपल्या आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पाणी व्यवस्थापन, मोहर व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आपण याच्यावर आज याच्यावर आज आपण विषय माहिती घेऊया. कारण की ही माहिती म्हणजे अगोदर मी काय करत असतो, माझ्याकडे पण फळबाग आहे. मी अगोदर स्वतः मी अनुभव घेत असतो. नंतर मला रिझल्ट जी येईल ती मी तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करत असतो. कारण की शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी अगोदरच काही भ्रमात असतील किंवा काही चुकीची ट्रीटमेंट केली किंवा समज एखाद्या सांगितलीनं आपण ती फवारणी केली. समज जो रोग आहे, त्या रोगावर आपल्याला जे औषध पाहिजे ते समज नाही भेटलं. आपण काहीतरी वेगळं औषध आणलं, आपण त्याची फवारणी केली, तर त्याचा रिझल्ट व्यवस्थित येत नाही. मग आपलं काय होतं, आर्थिक नुकसान होते. आपला पैसा खर्च वाया जातो. त्यामुळं आपलं जी उत्पन्न भेटणार आहे ते भेटत नाही. आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे आंब्याला मोहर यायचा असतो, मोहर कोणत्या महिन्यामध्ये येतो? नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये मोहर येण्यास सुरुवात होते. तर मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? नोव्हेंबर म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये आपल्याला पाण्याचा ताण द्यायचा आहे. पाण्याचा ताण का द्यायचा हो? किंवा समज आपली जर जमीन हलकी असेल, आंब्याचे आंबे झाडं सुकत असतील, तर तुम्ही त्याला पाणी देऊ शकता. लय नाही पण प्रमाणात. आपले समज झाडानुसार. आणि जर आपली जमीन चांगली असेल, काळी एकदम चांगली कसदार जमीन असेल, तर तुम्ही त्याला पाणी द्या. कमीत कमी आपला 1.5 ते 2 महिने आपल्या पाण्याचा त्याला ताण द्यायचा आहे. ताण कशामुळे द्यायचा शेतकरी मित्रांनो? आपल्याला ताण किंवा आपल्याला आपण जर समज आपण पाणी दिलं आणि पाणी दिल्याच्या नंतर जिथून आपल्याला नवती म्हणजे जी शेंडा फुटत असतो, तिथून जर आपल्याला नवती आली, तर मग आपला मोर तिथून निघणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पाण्याचा आपल्याला ताण द्यायचा आहे. कारण की पाण्याचा आपण ताण दिला का, जिथून आपली नवती येते तिथून आपली ती नवती येणार नाही. तिथून काय होईल, जो मोरसाठी येण्यासाठी ते भोंगे असतात. ती भोंग्याची जागा असते. ती भोंगे उमलण्याकरता ती एकदम योग्यशीर असते. तर ते नंतर मग आपल्याला तिथून भोंगे येतात. कारण शेतकरी मित्रांनो, ती भोंगे येण्याची जी जागा जी असते, ती एकदम अशी काळसर पडलेली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आंब्याची पानं आहेत ना, अशी एकदम एकदम प्युअर हिरवे कलर झाले पाहिजेत, म्हणजे काळसर. ही जर प्रोसेस झाली, की आपला आंबा मोहर येण्यास चांगल्या पद्धतीने आपल्याला मोहर येण्यास ते सामोरं जातं. आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे आपण पाण्याचा ताण घेतला, समस्या आपण ह्या समस्या आपण आता पाहिल्या. आता आपल्याला फास्ट भोंगे फुटण्यामुळे आणि मोहर येण्यामुळे काय करावं लागेल आपल्याला? आपल्याला काही स्प्रे घ्यायचे खताचे. कोणते? 05234 प्लस बोरॉन याची आपल्याला फवारणी घ्यायच्यात. शेतकरी मित्रांनो, 05234 आणि प्लस बोरॉन. 05234 म्हणजे काय? 0% नत्र, 52% स्प्रोत आणि 34% पालास. तर 52% जे घटक आहे स्फुरद, हे काय काम करतं? हे आपल्या झाडांची सील डिव्हिजन म्हणजे काय? एकाचे 2, 2चे 4 किंवा 4चे 8 अशी सील डिव्हिजन ते करतं. तर सील डिव्हिजन केल्याच्या नंतर म्हणजे काय व आपल्या आंब्याचा फुटवा. म्हणजे आपल्या आंब्याचा फुटवा झाल्याच्या नंतर आपल्या चांगलं आपल्या आवरेज भेटू शकतं, चांगला तवर निघू शकतो, म्हणजे चांगली येऊ शकतं. आता जी 34% जे घटक आहे कोणता? पालास. पालास काय काम करतं? पालास काय काम करतं? आता हे जी हे जी आंबे आहेत, हे आंब्याचं पान आहे, हे आंब्याचं पान आहे, हे किती हे चांगलं आहे, ठीक आहे. आता ही आहे, हे असं हे करपलेलं आहे, हे करपलेलं आहे. आणि दुसरं जे आहे, तर गॅस याला बारीक 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 असे छिद्र आहेत. हे बघा, पानावरती छिद्र आहेत. तर हे छिद्र असतात पानामुळे. मग आपलं काय करायचं आहे, की आता हे चांगलं पान आहे. आता आपण हे पान घेऊ. हे पान घेतलं, मग शेतकरी मित्रांनो, आता हे पान आहे आपल्याला
जे 34 घटक आहे 34% कोणता पालास, तर आपल्या ह्या पानामधून जो सूर्यप्रकाश शोषला जातो किंवा अन्नद्रव्ये शोषण्याचं काम करतं, तर ते 34% फास्ट गतीने सूर्यप्रकाश अन्नद्रव्ये आपल्याला शोषण्याचं काम याच्याद्वारे ते त्याला एनर्जी पोहोचून ते फास्ट घेण्यास काम करतं. आता शेतकरी मित्रांनो, आपण 0.34 प्लस बोरॉन. आता बोरॉन काय काम करतं, बोरॉनचं आपल्याला बोरॉन आपण घेतल्याच्या नंतर बोरॉन आपल्याला समजा आपलं कसं एक सीताफळाचं झाड असतं, सीताफळाच्या झाडाला कसं ते क्रॅक पडतात, तसं आपल्या पुढं चालून आपल्या आंब्याला कैरी आल्यानंतर ते आंब्याच्या प्रोसेसमध्ये गेल्याच्या नंतर जी त्याला पण असे क्रॅक पडू नयेत म्हणून आपल्याला ती बोरॉनची फवारणी घ्यायची. आता शेतकरी मित्रांनो, 0.34 प्लस बोरॉन आपल्या याच्यात 3 फवारण्या करायच्या आहेत. 10-10 दिवसाच्या गॅपने आपल्याला याच्यात 3 फवारण्या करायच्या आहेत. कारण शेतकरी मित्र, फवारणी कशा करायच्यात, किती प्रमाण घ्यायचं. आता 0.34 हे आपल्याला 75 ते 70 ग्रॅम 20 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे. आणि बोरॉन जे आहे हे बोरॉन आपल्याला 20 ते 25 ग्रॅम किंवा 30 ग्रॅम हे आपल्याला घ्यायचं आहे. आणि याची आपल्याला घेऊन आपल्याला तीन फवारण्या करायच्या आहेत. आणि 3 फवारण्या शेतकरी मित्रांनो झाल्याच्या नंतर आता जे राहिलं, समज आता पुढं नंतर आपल्याला मग ते भोंग येणार. मग भोंग्याच्यामधून आपण भोंग आल्यानंतर त्यातून मोहर उमलण्याची फास्ट प्रोसेस होणार. आता शेतकरी मित्रांनो, आता मोहर आपल्याला आंब्याला येत आहे, तर आपल्या आंब्याला चांगला मोहराची सेटिंग होईपर्यंत आपल्याला त्याला 1.5 महिना ते महिनाभर आपल्याला त्याची फवारणी करायची नाही. कारण की कसं, मोहर एकदम चांगला येऊन द्यायचा, मग त्याची आपल्याला फवारणी करायची. फवारणी कोणती करायची आपल्या शेतकरी मित्रांनो, आपल्याला मायक्रोन्यूटन बुरशीनाशक घेऊ शकता तुम्ही. एक डायकोडर्मा बुरशीनाशक आहे, ते जैविक आहे, तर ते चांगलं आहे. आणि दुसरं जे आहे किंवा सिक्सर घेऊ शकता. ह्या दोनपैकी कोणतं घेऊ शकता. आणि कीटकनाशक कोणतं घेऊ शकता, रोगरे आहे बघा, म्हणजे त्याच्यामध्ये डायमोथेट घटक आहे, ते घेऊ शकता. किंवा कराटे, या दोनपैकी कोणतं घेऊ शकता. असे म्हणून आपल्याला याची फवारणी करायची. पहिली फवारणी आपण ती केलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, आपली दुसरी जी फवारणी करायची, दुसरी फवारणी आपल्याला केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या आंब्याला ही जी आपल्याला अशा मोहरीच्या आकाराच्या कैऱ्या यायला लागल्यानंतर, आपल्या चांगल्या आंब्याला कैऱ्याची सेटिंग झाल्यानंतर जी आपल्या कैऱ्याची जी गळ होते, तर ते कशामुळे होते शेतकरी मित्रांनो. आता काय असतं, आपण समज आपल्या आंब्याला मोहर आल्याच्या नंतर आपण समज आपल्या आंब्याच्या आपण जवळून जर चाललो असताना आपल्याला वास येतो मोहराचा. वास कसा येतो, जी मोहर येत असताना ते मोहर एक चिकट पदार्थ बाहेर टाकीत असतं. चिकट पदार्थ बाहेर टाकल्याच्या नंतर मग त्याच्यावरती तुडतुडे बसतात. तुडतुडे म्हणजे काय, किंवा त्याच्यावरती ती रोगशोषक किडीचं नाव आहे बघा. त्याचं रोगशोषक किडीने काय होतं, त्याच्यावरचा तो रस शोषून घेतल्यामुळे म्हणजे त्याच्यावरती मग काय होतं, भुरी येते. भुरी किंवा करपा. भुरी आणि करपा. आता भुरी आणि करपा याचं काय नेमकं आहे. भुरी आणि करपा, भुरी ही रोगशोषक किडीने बी येऊ शकते, किंवा आपल्या वातावरणामध्ये समज बदल झाली, किंवा ढगाळ वातावरण असेल, किंवा जास्त आर्द्रता असेल, तर याच्यामुळे ही करपा होऊ शकतो किंवा बुरशी होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचे, प्रत्येक फवारणीला आपल्याला बुरशीनाशकची फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो. बुरशीनाशकची फवारणी केल्याच्या नंतर आपल्याला जी भुरी किंवा मर रोग आहे, किंवा ते आपल्याला त्याची प्रमाण कमी होऊ शकतं. आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला आपण 2 पंप एक फवारणी केली आहे. आपल्याला दुसरी फवारणीची करायची आहे. दुसरी फवारणी आपल्याला परत आपल्याला मायक्रोन्यूटन समज तुम्ही नाही घेतलं तर चालतं, कारण की आपल्या मोहरीच्या आकाराच्या कैऱ्या आलेल्या आहेत आपल्या आंब्याला. मग आपल्याला काय करायचं आहे, एक बुरशीनाशक आणि बुरशीनाशक घेतल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एक आपला समज मेथिलीन ॲसिटिक ॲसिड एक नावाचं एक ॲसिड आहे. हे राहुरी कृषी विद्यापीठाने याच्यावरती संशोधन करून त्यांनी प्रयोग करून एकदम त्यांना फास्टपैकी एकदम रिझल्ट आल्यामुळं हे चांगल्या मार्केटमध्ये हे औषध ॲसिड आहे. तर हे याच्यावरती काय आहे आपल्याला, म्हणजे हे NAA म्हणजे नॅपथिल ॲसिटिक ॲसिड याचं नाव आहे, किंवा जिब्रेलिक ॲसिड GAA, हे दोनपैकी कोणतं घेऊ शकता. म्हणजे आपलं काय करायचे, नॅपथिल
ॲसिटिक ॲसिड हे आपल्याला 20 लिटर पंपासाठी फक्त 5 मिली घ्यायचं आहे. हे जास्त का घेऊ नका. आपण जर जास्त घेतलं तर आपलं हानी होऊ शकते किंवा आपलं नुकसान होऊ शकते. आपल्याला याची घेऊन आणि एखादी समज याच्यामध्ये काय करा, कीटकनाशकचं काय घेऊ नका. कीटकनाशकची गरज नाही. हे आपला अलग फवारायचे बुरशीनाशक आणि मेथिल ॲसिटिक ॲसिड याची आपल्याला फवारणी करायची आहे. कारण की याची फवारणी केल्यानंतर हे चांगल्यापैकी आपल्याला त्याचे ते तग धरून ठेवतं. आपल्या आंब्याचं जी त्याला हे लागलं आहे, मोहरीच्या आकाराची जी काय माल लागला आहे तो गळवून देत नाही. आता शेतकरी मित्रांनो, समज आता आपल्याला आपल्या आंब्याला मोहरीच्या आकाराचे आपण पाहिलं. आता समज ज्वारीच्या आकाराचे किंवा वाटाण्याच्या आकाराच्या ज्यावेळेस आपल्या आंब्याला कार्याची सेटिंग होते त्यावेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचे, पुन्हा फवारणी घ्यायची आहे. आपल्याला फवारणी त्यावेळेस कोणती घ्यायची, आपला एक मायक्रोन्यूटन, बुरशीनाशक आणि कीटकनाशक. आपल्या पुन्हा अजून कीटकनाशक घेतल्याच्या नंतर आपल्याला 19-19 म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त नत्र कसं जाईल हे पाहायचं. आपल्या ज्यावेळेस आंब्याला माल येतो, मोहरीच्या आकाराचे म्हणा किंवा ज्वारीच्या आकाराचे म्हणा किंवा वाटाण्याच्या आकाराचे, ज्यावेळेस आपल्या आंब्याला मोहर येण्यास सुरुवात माल यायला सुरुवात होती त्यावेळेस आपल्याला आपल्या झाडाला नत्र प्रमाण जास्त पुरवायचं आहे. जेवढं तुम्ही आपल्या आंब्याला नत्राचं प्रमाण पुरवतान तेवढं चांगलं असतं. म्हणजे नत्राचं म्हणजे कसं, जास्तीत जास्त आपलं त्यात विर्याचं प्रमाण नत्र गेलं पाहिजे. मग आपलं काय करा, फवारणीद्वारे 19-19 म्हणा किंवा युरिया म्हणा हे आपलं घेऊन त्याच्यावरती फवारणी करायची. किंवा तुमच्याकडे समज ड्रीपची जर उपलब्ध असेल तर आपण ड्रीपमधून सुद्धा 0-32-34 म्हणा, 19-19 म्हणा, 12-61-0 म्हणा किंवा 13-40-13 म्हणा किंवा 0-0-50 म्हणा, हे जर तुम्ही ड्रीपद्वारे जर सोडलं ते पण चांगलं आहे. आता शेतकरी मित्रांनो, जर आता आपल्याला समज आपल्या भूक लागलेली, समज आपण आहेत, आता आपल्याला जेवायचं आहे, तर आपण काय करतो, आपलं जेवढं आपल्या पोटाला लागतं आपण तेवढंच घ्यायला पाहिजे. थोडा भात, 2 चपात्या म्हणा, काय जेवढं लागतं तेवढं घ्यायचं. कारण की ते आपण टाइम जेवलो आणि थोडं घेतलं तर आपल्याला त्याच्यापासून आपल्याला काही त्रास होऊ शकत नाही. किंवा आपलं समज आपण जास्त जेवलो तर आपलं पोट बिघडू शकतं किंवा काही बी समस्या होऊ शकतात. त्यामुळे आपण जेवढं आपल्याला लागतं पोटाला तेवढंच आपण जेवलं पाहिजे आणि जेवल्यानंतर पुन्हा वेळोवेळी जेवलं पाहिजे. तसं हे जर आपल्या झाडाला वेळोवेळी किंवा जेवढं लागेल तेवढं जर आपण त्याला अन्नद्रव्य जर आपण पुरवले तर आपल्याला त्याच्यापासून आपला आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे आणि आपल्याला जेवढा माल लागायचा आहे तेवढा लागू शकतो. म्हणजे आपल्याला उत्पन्न जेवढं पाहिजे तेवढं भेटू शकतं. आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला आता काय समज शेतकरी मित्रांनो, हवा काय आपल्या अशा आंब्याला असे करायला लागल्यात. म्हणजे हवा काय काही मोहरीच्या आकाराचे आहेत, काही ज्वारीच्या आकाराचे आहेत, काही वाटाण्याच्या आकाराचे आहेत. हवा काय हे बघा, चांगल्या पद्धतीने याला माल लागलेला आहे. हो काय शेतकरी हो का ना, काही बघा चांगली हे झालं आहे पहा. हा बाई, कारण की शेतकरी मित्रांनो हे बघा चांगलं म्हणजे हे माल लागलेला आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, हा बघा चांगला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आपलं ही झाड आहे, ही झाड आपलं जवळपास हे झाड आपलं चांगलं जवळपास 20 म्हणजे आपलं 12 वर्ष झाड आहे. 12 वर्ष झाड आहे चांगलं. म्हणजे आपण याला चांगल्यापैकी आपण सेटिंग केले, चांगलं मला आलेलं आहे. हा काय दिसतोय ना, हा की चांगल्या पद्धतीने याला माल लागलेला आहे. शेतकरी मित्रांनो आता बघा हे 5 वर्ष झाड आहे. 5 वर्ष झाड पण याला पण चांगला माल निघाला आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याला मी याला तुम्हाला जी सांगितलेली माहिती आहे, मी अगोदर याच्यावरती स्वतः याच्यावरती प्रयोग केलेला आहे, फवारणी मी केलेली आहे. तेव्हा त्याच्यामुळं आपल्याला जो रिझल्ट आलेला आहे तोच तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. हो का शेतकरी मित्रांनो, हे पण शेतकरी मित्रांनो हे 5 वर्ष झाड आहे. म्हणजे आपण याला काही खतं दिलेली आहेत. हे बघा, आपण खतं टाकलेली आहेत. म्हणजे काही म्हणजे आपण खतं दिली आहेत. आता शेतकरी मित्रांनो, हवा काय याला बघा किती चांगला, म्हणजे हवा याला किती म्हणजे जवळपास
एकदम लिंबाच्या आकाराच्या कार्याला लागलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो. पाय चांगलं म्हणजे एकदम चांगला याची मालाची सेटिंग झालेली आहे. हे पण बघा, हे बघा, हे बघा, म्हणजे हे झाड किती 5 वर्षाचं आहे शेतकरी मित्रांनो, की चांगला एकदम माल काढलेला आहे शेतकरी मित्रांनो. कारण की 05234 प्लस बोरान मी तुम्हाला जी सांगितलेली जी माहिती आहे ही आम्ही सगळं प्रयोग करून मी केलं आहे. चांगल्यापैकी रिझल्ट आलेला आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, याला म्हणजे हा काही किती भरघोस हा काय बघा चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो, हा काय शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलं का पाण्याचा ताण कम द्यायचं, कसा तोडायचा कम द्यायचं. हा का मी याला काय केलं होतं, याला पण मोहर आलेला आहे. पण काय झालेलं आहे, मी याला माझ्याकडून जरा इथं पाणी देण्यात आलं याला, तर हा काही हे की नव्हती फुटली याला, म्हणजे इकडं मोहर पण आहे आणि इकडे नव्हती पण आहे. आता इथून जी नव्हती, हा काही इथून जी नव्हती, हा काही ही जागा आहे, ही जागा जी आहे इथून नव्हतीच्या ऐवजी भोंगे फुटतात आणि भोंग्यातून मोर हे होतो. मी ओके अशी लुस्कान होती. त्यामुळं आपल्याला पाण्याचा ताण द्यायचा आहे. पाणी ताण आता शेतकरी मित्रांनो, हो का याची भुरी, हे काय असं भुरी, याला भुरी म्हणतो की करपा, की याला जी या अशी समस्या होती आहे की याला एकदम चांगल्या याला एकदम भुरीचा आणि करपा रोगाचा जो अटॅक झालेला आहे शेतकरी मित्रांनो. पुन्हा मी याला फवारणी केलं, हे बघा करपून गेलं आहे. हे पहा याला काय म्हणजे बघायचं किती समस्या झाली त्याला. काही जागेवर माल लागलेला आहे, काही जागेवर मोहर येतोय आणि काही जागेवरती त्याला पालवी फुटलेली आहे. म्हणजे हे किती हे कशामुळे झालेलं आहे, फक्त माझ्याकडून पाणी देण्यात आलं म्हणून याची समस्या झालेली आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं जेणेकरून तुम्ही याला पाण्याचं ताण द्या. आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला पाण्याचं शेतकरी मित्रांनो, आपल्याला आता समज आपल्या आंब्याला 100% मोहर किंवा सेटिंग झालेली आहे. पण शेतकरी मित्रांनो, 60% हा नैसर्गिक आपत्तीमुळे तो तोवर किंवा म्हणा काही म्हणा ते गळून जातो. आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याचं एकच ध्येय असावं किंवा 60% समज मोहर गळून गेलाय तो जातोच. कारण की कसं असतं, आपली झाडाची समज कॅपॅसिटी, आपलं झाड किती वर्षाचं आहे त्यानुसार त्याचा माल धरण्याची ती तग असते. आपलं झाड समज 5 वर्षाचं असेल तर त्या पद्धतीने ते माल धरू शकतं. आपलं झाड 12 वर्षाचं असेल त्या पद्धतीने ते माल धरू शकतं. आपल्या झाडाच्या ताकदीनुसार, आपली झाडाची कवचनुसार ते माल धरत असतं. आता शेतकरी मित्रांनो, राहिला 40% मोर आपल्या आंब्याला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपलं एकच ध्येय असावं, आपण 40% मोर राहिलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला चांगल्या काटकर पसरीने त्याच्यावरती आपल्याला फवारणी करायची आहेत. मग ते आपल्याला 100% आपलं ते सेव होतं. कारण की काय होतं, मोहर गळतो हा मोहर गळतच असतो. पण 60% मोहर गळत असतो, 40% मोहर आपल्याला येऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आता आपला पाण्याचा ताण जो आहे, पाण्याचा ताण आता आपण जो दिलेला होता, तर तो काय करायचा आपल्याला तो थोडा आपल्याला त्याला कमी करायचा आहे. समज आपल्याला एकदम पाणी आपल्याला द्यायचं नाही. आपल्याला पाणी ओली आपल्याला थोडं वाढीत आपल्याला पाण्याचा ताण तोडायचा आहे. एकखट्ट्यात त्याला पाणी देऊ नका. थोडं त्याला पाणी द्या आणि आपण जो पाण्याचा ताण दिलेला आहे तो पाण्याचा ताण कमी करा. आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला काही म्हणजे खताचं आपण व्यवस्थापन पाहणार आहोत ना. म्हणजे खत आपल्याला काय करायचंय, आपल्या आंब्याला म्हणजे आपल्याला काही आपल्या खताचं नियोजन करायचं आहे शेतकरी मित्रांनो. खत म्हणजे काय हवं, NPK म्हणजे ज्याच्यामध्ये NPK घटक आहे ते आपल्याला झाडाला द्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, NPK म्हणजे काय, नत्र, स्प्रोत आणि पालास ज्याच्यामध्ये आहे संयुक्त खत जे मिश्रण आहे ते तुम्ही टाकू शकता. कोणचं, समज 10-26-26 म्हणजे 10% नत्र, 26% स्प्रोत आणि 26% पालास. हे जर तुम्ही दिलं तर काही अडचण नाही. किंवा DAP प्लस पोटॅश म्हणजे DAP 18% नत्र 18% आणि 46% स्प्रोत आणि प्लस पोटॅश हे जर तुम्ही कॉम्बिनेशन करून जर तुम्ही झाडाला आपण टाकलं तरी काही अडचण नाही. शेतकरी मित्रांनो, आपल्याला
आपलं झाड आहे म्हणजे खत किती टाकायचं. आपल्याला आपलं 5 वर्ष झाड असेल तर कमीत कमी 1.5 किलो ते 2 किलो खत असं ओंजळी घ्यायची, असं चौकोन गोल रिंगण करून त्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे. आणि तुम्हाला शक्य असेल तर बुजून टाका किंवा नसेल तर काय अडचण नाही, पण ते ओलं पडलं पाहिजे किंवा ते भिजलं पाहिजे. त्या पद्धती हे याचं नियोजन करा. आता शेतकरी मित्रांनो, आपण ही समस्या पाहिली आपण शेतकरी मित्रांनो. आता आपल्या शेतकरी मित्रांनो, आपल्या आंब्याला जी मोहर लागलेला आहे आणि मोहर लागून त्याला मोहरीच्या आकाराचे म्हणा, वाटाण्याच्या आकाराचे म्हणा किंवा ज्वारीच्या आकाराचे म्हणा, त्याला माल लागलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त त्याला मोहराचं त्याचं नत्राचं प्रमाण त्याला आपल्याला द्यायचं आहे. नत्र तुम्ही जेवढं लागेल त्याला, जेवढं त्याच्या त्या कवचनुसार तुम्ही त्याला एरिया टाका, बुडामध्ये टाका किंवा फवारणीद्वारे त्याला टाकू शकता. परत जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर शेणखत पण टाकू शकता. म्हणजे एका झाडाला 10 किलो किंवा समज 5 वर्ष झाड असेल तर त्याला तुम्ही 10 किलो शेणखत टाकू शकता. समज 15 वर्ष असेल, 20 वर्ष असेल, त्यानुसार तुम्ही त्याला खत टाकू शकता शेतकरी मित्रांनो. आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर म्हणजे माझा यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर करा, कारण की जेणेकरून तुम्हाला पुढील माहितीची भेटेल. म्हणजे अपलोड मी व्हिडिओ केल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती भेटेल. त्यामुळं आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्रायबर करा आणि लाईक पण करा. पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर माहिती कशी वाटली हे जर मला कमेंटमध्ये सांगा, किंवा आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमीत कमी पुढील शेतकऱ्याच पाठवा. कारण की याची शेतकरी काही फळधारक असतील किंवा काही इच्छुक असतील, त्याच्यावरती पाहून त्याच्यावरती माहिती घेतील आणि करतील. धन्यवाद.